अमेरिकेने इराणवर स्वतःच्या मर्जीने हल्ला तर केलाच, पण स्वतःच्या मर्जीने त्याला बाहेर निघता येत नाही. आता असंच काहीसं चित्र दिसत आहे. अमेरिकेला स्वप्नात पण वाटलं नसेल की इराण एवढा पॉवरफुल आहे, आणि कदाचित वाटायची गरज पण नाही, कारण इराण तर एवढा पॉवरफुल नाही हे वरून दिसतच होतं. इराणने आपला पूर्ण पैसा हा अक्षरशः मिसाईल बनवण्यामध्येच वेस्ट केला, आणि त्याचा परिणाम असा झाला की 10 वर्षे चालेल एवढा स्टॉक त्यांच्याकडे आहे युद्धासाठी. अमेरिकेने एअर स्ट्राईक करून काही डिस्ट्रॉय पण केलेच, बिल्डिंग वगैरे, त्यांचे मिलिटरी इक्विपमेंट, पण ट्रम्प त्यालाही त्याच्या ताकदीचा अनुभव नव्हता. पण आता त्याला पण कळून चुकले, पण तात्याच्या हिमतीला दाद द्यावी लागली. मागील 40 राष्ट्राध्यक्षांनी जी हिंमत दाखवली नाही ना, ती तात्याने दाखवली, आणि याचाच परिणाम आहे आता तो पण मागे हटायला तयार. आता ही खेळी एक शतरंजच्या खेळासारखी झालेली आहे. बॅकडोरनं चायना पण मदत करत आहे इराणला. आता तुम्ही म्हणाल यामध्ये भारताला पण काही फटका बसला आहे का? सध्याच्या या खेळीमध्ये अक्षरशः भारत जगाचा सरपंचच बनून आहे. जागतिक बाजारामध्ये ऑइलच्या किमतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात उच्चार येतात, पण या कोणत्याही गोष्टीचा परिणाम भारतावर काही दिसत नाही. जग इकडचं तिकडे होत. आज अमेरिका पण मोठ्या प्रमाणात परेशान आहे, पण याचा परिणाम भारतावर काही झालेला नाही. मोठी डिप्लोमॅटिक जीत आहे भारताची. बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.